आणि आता कोण तीन वहिनी पुढच्या खेळात गेलेल्या आहेत. पहिल्या खेळात पाचही जणी खेळल्या होत्या आणि पाचही जणी खेळत असताना आपण बघितलं तर त्यापैकी सगळ्यात कमी वेळात ज्या तीन वहिनींनी खेळ पूर्ण केला त्या तीन वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार हे मी आधीच सांगितलं. आपण खालच्या क्रमाने जर केलो तर आतापर्यंत ज्या वहिनींनी जास्त वेळ घेतला त्या दोन वहिनी फक्त एक एक पाऊल मागे जाणार आहेत. या खेळात 18 सेकंद हा अधिक वेळ लावला तो अपर्णा कोळी वहिनींनी. त्यामुळे वहिनी तुम्ही एक पाऊल मागे या. आता या 4 वहिनी आहेत त्यापैकी आणखी एक वहिनी अर्थातच एक पाऊल मागे घ्यावं लागणार त्यांना, कारण त्यांना वेळ जास्त लागला म्हणून. आणि 3 वहिनी ज्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे त्या 3 वहिनी पुढच्या खेळात जाणार. आता हे सगळं अवलंबून आहे वैशाली वहिनींच्या वेळांवर, बरोबर ना. आपण जो काही वेळ लावलाय त्यामुळे. त्यापूर्वी आपण बघितलं तर नंदा वहिनी ज्या आहेत त्यांनी वेळ 17.2 सेकंद. त्यामुळे आता त्या या खेळात मागे राहणार आहेत की वैशाली वहिनी हाच प्रश्न आहे खरं तर. या खेळात वैशाली ताईंनी घेतलेला वेळ 16.8 सेकंद आणि त्यामुळे नंदा वहिनी तुम्हाला या खेळात मागे राहावं लागणार आहे. एकदा जोरदार टाळ्या या 3 वहिनींसाठी ज्या पुढच्या खेळात गेलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही 3 जणी तिथे थांबा, तुम्ही दोघी या. नाराज नाही नाही तुम्ही हो नाही. बघा कसं असतं या खेळामध्ये होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये त्या वहिनीचं होम मिनिस्टर बनण्याचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न असतं की मी जिंकलेली ती पैठणी मला पाहिजे. म्हणजे घरात कितीही पैठणी असल्या तरी सुद्धा जिंकून मिळालेल्या त्या पैठणीचा आनंद काही वेगळाच. चला ते स्वप्न या 5ही जणींचं पूर्ण झालेलं आहे. आता गृहलक्ष्मीचं म्हणून जर स्वप्न म्हटलं तर ते असतं की लग्नापूर्वी त्यांचं स्वप्न असतं की मला हिऱ्यासारखा नवरा मिळावा आणि मग तो जोडीदार मिळतो, लग्न होतं, सप्तपदी पार करून तो घराचा उंबरठा ओलांडला जातो आणि मग गृहलक्ष्मीचं स्वप्न असतं की घरात कायम आनंद द्यावा. त्याच्याही पुढे जाऊन जर तो हिरा मिळाला तर. आणि आजच्या ज्या गृहलक्ष्मी ठरणार आहेत त्या गृहलक्ष्मींना मिळणार आहे हिऱ्याची अंगठी. तेव्हा आता हिऱ्याची अंगठी कोण पटकावणार यासाठी या 3 जणींना आपण शुभेच्छा तर देणारच आहोत, पण त्याचबरोबर तुम्हा दोघींनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही नेहमी आनंदी राहा. तुमचं मनापासून अभिनंदन. या पुढच्या टप्प्यावर आणखी एक खेळ होणार आणि या खेळामध्ये 2 वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार तर एका वहिनींना हा खेळ सोडावा लागणार. पण या वहिनी तिघीच खेळ खेळणार का? नाही. मिस्टरांचा सहभाग आणि मिस्टरांच्या साथीने वहिनींनी खेळ पूर्ण करायचा. ज्या 2 वहिनी जिंकणार त्या पुढच्या खेळात जाणार. तेव्हा आता स्वागत करूया या तिघींच्या मिस्टरांचं. या 3 होम मिनिस्टर आणि त्यांचे मिस्टर. अभिनंदन. उभे राहा. काय वाटतं काय होईल? खूप आनंद झालाय मला. तुम्हाला आनंद झालाय? हा. आणि काय होईल आता पुढे असं वाटतंय? ते खेळावर त्याच्या खेळण्यावर निर्भय त्याच्या खेळण्यावर आहे ते. बरं वहिनी माहेरी गेल्या की आणायला तुम्ही जाता? ते माहेरी जातच नाही. मी माहेरी जात नाही का? वाट बघताय कधी जाईल? तुमच्या बाबतीत काय होतं? माहेरी जातात की नाही? जातात. हा जातात. मग तुम्ही आणायला जाता का रिक्षानेच ये सांगता? काय करा? मलाच बोलवतं तिकडे. तुम्हालाच बोलवते. मग आता तुम्ही इथे आलायत ते खेळात त्यांना न्यायला आलायत की खेळात साथ द्यायला आलाय? तिच्याबरोबर खेळायला आलोय. बरं मग आज कोण जिंकेल असं वाटतं? बहुतेक कॉन्फिडन्स नाही त्यांना. काय होईल? हीच जिंकेल. हा हीच जिंकेल. बरं तुम्ही काय करणार इथे येऊन? साथ देणार तिला. साथ देणार. आणि त्या जातात माहेरी? हो मीच घेऊन जातो, मीच आणतो. मग तुम्हाला वाटलं की सोडायला जाता? हा तुम्हाला वाटलं की घेऊन येता? त्यानिमित्ताने 2 दिवस आराम करायला मिळतो. कोणाला? मला पण. तुम्हाला पण का हो? घरी तुम्ही असलात की यांना कामं लावता? वहिनी मग गावाला आहे ना माहेर. मग कुठे गावाला? म्हणजे सरमकुंडीला. हा तिथे कुंतलगिरीजवळ. 2 दिवस पोचायलाच लागत असतील? नाही 1 दिवस लागतो. 1 दिवस लागतो आणि 1 दिवस यायला. गाव ठेवतच नाहीत? 4-5 दिवस सुट्टी काढून जातात. तिन्ही वहिनींच्या मनात सुरू आहे की एकटीच असताना जिंकले
आता हे आले काय होणार, म्हणजे हे जिंकायला मदत करणार की घरी न्यायला मदत करणार हे आता ठरणार. आणि बघूया पुढच्या खेळात एकमेकांच्या साथीने कुठल्या 2 वहिनी पुढच्या खेळात दाखल होतात. या तिन्ही परिवारांना आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. पुढच्या खेळासाठी सगळे सज्ज आहेत. राहायला कुठे तुम्ही? माहुलला. हे असं काय ओळखीचं आहे का तुमच्या? हे काय काय आहे? त्याच्यामध्ये मासे पकडतो. मासे पकडता. पण आज मासे वहिनी पकडणार आहेत. हे जे चेंडू आहेत ते विशिष्ट अंतरावरती उभं राहून मिस्टरांनी एका वेळेला एक चेंडू असा टाकायचा आणि मग वहिनी समोर कॅमेऱ्याकडे बघून उभ्या असणार. पाठून येणारा चेंडू अगदी अलगद त्या जाळीमध्ये गोळा करायचा. सगळ्यात जास्त चेंडू ज्या 2 वहिनी झेलण्यात यशस्वी ठरणार त्या पुढच्या खेळात जाणार आणि एका वहिनींना खेळ सोडावा लागणार. तेव्हा आता काय होणार, या तिघींपैकी कोण पुढे जाणार? कारण पहिला खेळ स्वतः खेळल्या होत्या, पुढच्या खेळामध्ये आता मिस्टर साथीला आलेले आहेत. तेव्हा आता दोघे मिळून खेळ खेळणार आहेत. या तिन्ही परिवारांना शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून आणि सुरुवात करूया हा खेळ. 1 2 3 1 2 1 2 वहिनी संपला खेळ. या मागे स्वागत करूया चव्हाण वहिनींचं. 1 2 3 1 2 3 1 2 2 ही गुणसंख्या आहे. आता बघूया कोण दोघी सगळ्यात जास्त चेंडू गोळा करणार. 1 2 3 1 2 1 या वहिनी या मागे. नवशिपे वहिनी, आपण एकच चेंडू गोळा केलेला असल्यामुळे आपल्याला हा खेळ सोडावा लागणार आहे. पण या खेळात आलात, खूप छान खेळ खेळलात, त्याबद्दल दोघांनाही शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर कायम हसत राहा एवढंच सांगतो. धन्यवाद. आता यानंतरच्या खेळात काय होणार, कोण जिंकणार ती हिऱ्याची अंगठी, हे बघूया याच खेळात. स्वागत आणि शुभेच्छा दोन्ही वहिनींना. वहिनी, दोन्ही वहिनी सज्ज आहेत, कारण या दोघींपैकी कुणीतरी एक जण आज जिंकणार आहे आणि ज्या जिंकणार त्यांना मिळणार आहे हिऱ्याची अंगठी. ती हिऱ्याची अंगठी आता कोण पटकावणार या दोघींपैकी ते आपण बघणार. पण त्याआधी वहिनी, मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला या निमित्ताने काय बोलावं असं वाटेल, की आजपर्यंत तुम्ही घरात असलेल्या वहिनी आज घराबाहेर पडलेल्या आहात, या खेळात सहभागी झालेल्या आहात, काय वाटतं तुम्हाला? खरं सांगायचं गेलं तर घरात नेहमी तेच, सकाळी उठा, काम करा, परत रात्री झोपा, परत पुन्हा सकाळी. पण या खेळानिमित्त आज आम्हाला महिलांसाठी म्हणजे काहीतरी नवीन करावं असं, म्हणजे खेळूचं वाटलं, जरा बरं वाटतं. म्हणजे बरं वाटलं. खुश आहात. तुम्हाला शुभेच्छा आहेत या पुढच्या खेळासाठी. बहिणी, तुम्ही काय बोलाल? आमचा असा समाज आहे की ज्याच्यामध्ये महिलांना जास्त प्राधान्य नाहीये, म्हणजे घर, चूल आणि मूल फक्त एवढंच आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांना प्राधान्य द्यावं, सगळ्यांना प्रोत्साहन देऊन प्रत्येकांना म्हणजे ज्या ज्या फील्डमध्ये त्यांना आवड आहे त्यांना ते करायला द्यावं. वा वा वा. या पाण्यामध्ये 25 अंगठी ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक अंगठी अशी आहे ज्याला काळा मार्क केलेला आहे. ती अंगठी सगळ्यात आधी वहिनी, ज्या वहिनी अचूक घेणार आणि मिस्टरांच्या बोटात सगळ्यात आधी घालणार, त्या ठरणार आजच्या भागातल्या गृहलक्ष्मी, होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे हिऱ्याची अंगठी. 1 2 3 एका वेळेला एक अंगठी. लवकर.
आज सहभागी झालेल्या सर्व वहिनींचं अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. झी मराठीकडून ही भेटवस्तू देऊन. आजच्या भागातल्या जिंकलेल्या वहिनी, ज्या गृहलक्ष्मीचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे, त्या वहिनींचं नाव कोळी वहिनी. कोळी वहिनी, झी मराठीकडून ही हिऱ्याची अंगठी. पण या खेळाच्या शेवटी आपण बघितलं, तुम्ही यांच्या बोटात अंगठी घातली होती. आता मी यांना विनंती करणार की ती अंगठी त्यांनी तुमच्या बोटात घालावी. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं आज कोळी वहिनींचं एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा सोमवार ते शुक्रवार प्रत्येक घरात जाणार आणि अशीच हिऱ्याची अंगठी घेऊन आपण भेटणार पुढच्या शनिवारी. तेव्हा कोण जिंकणार पुढच्या आठवड्यात, त्यासाठी पाहायला विसरू नका. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता फक्त झी मराठीवर.